हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एड्युऑन टिप्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दॅट इज द को डॉमिनन्स. आय होप की इनकम्प्लीट डॉमिनन्स तुम्हाला एकदम परफेक्टली असं समजलं असेल आणि तुमच्या एकदम डोक्यात सेट झालं असेल. ओके, सेट ओके, ठीक आहे. लेट्स स्टार्ट आवर टुडेज टॉपिक दॅट इज द कोडॉमिनन्स. ओके, कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्समध्ये काय म्हणते, कोडॉमिनन्ससाठी एक एक्झाम्पल दॅट इज ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल देऊन समजवलं. मग कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय होते, F1 रिझेंबल्ड आयदर ऑफ द टू पॅरेंट्स दॅट इज द डॉमिनन्स. डॉमिनन्समध्ये ॲक्च्युली काय झालं तर डॉमिनन्समध्ये काय झालं, एका पॅरेंटसोबत मॅच होत होतं, म्हणजे दोन्हीपैकी एका पॅरेंटसोबत मॅच होत होतं. राईट, एक तर टॉल असायचं किंवा डार्क, एक तर राऊंड किंवा रिंकल्ड, म्हणजे दोन्हीपैकी ग्रीन ऑर येलो, म्हणजे दोन्हीपैकी एका पॅरेंटसोबत मॅच होत होतं. आणि इनकम्प्लीटमध्ये काय झालं माहिती आहे का, इनकम्प्लीटमध्ये मीडियम एक म्हणजे एक मॅच व्हायचं, परत काय म्हणतात मधलंच दिसत होतं. वॉज नॉट इन बिटवीन, म्हणजे मधीच हे होतं. दॅट इज म्हणजे काय म्हणतात ते आपण बघितलेलं रेड आणि व्हाईट घेतलेलं. ओके, रेड आणि व्हाईट ऐवजी मध्येच पिंक हे झालं, म्हणजे इन बिटवीन मधलंच काहीतरी शो करतं. दॅट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, म्हणजे पहिला डॉमिनन्समध्ये हे दोन्हीपैकी एक पॅरेंट शो करत होतं, दोन्हीपैकी हे तर पॅरेंट किंवा हे तर पॅरेंट, दोन्हीपैकी एक पॅरेंट शो करत होतं. त्यानंतर आलं इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे हे दोन पॅरेंट होते, दोन्ही पॅरेंटचं नाही शो करत, मधला दुसरा कुठला तरी पॅरेंट, म्हणजे इन बिटवीन म्हणजे ब्लेंडिंग शो करत होतं. ओके, दॅट इज दी इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता कोडॉमिनन्स बघणार. इन केस ऑफ कोडॉमिनन्स F1 जनरेशन रिझेंबल्स बोथ पॅरेंट्स. F1 जनरेशनमध्ये काय होते, दोन्ही पॅरेंट शो करतात. ओके, दोन्ही पॅरेंट शो करते. गुड एक्झाम्पल इज डिफरंट टाइप्स ऑफ रेड ब्लड सेल्स दॅट डिटरमाइन ABO ब्लड ग्रुपिंग. ओके, ABO ब्लड ग्रुपिंग. ओके, ह्यामध्ये काय होतं माहिती आहे का, हिअर इज आय एक अल्लील, आय एक जीन आहे आणि हे जे 3 अल्लील्स आहेत. ओके, IA, IB अँड थर्ड वन इज द आय, असे 3 अल्लील्स आहेत. ओके, आय हे जीन आहे, दिस इज जीन अँड दिस 3 आर अल्लील्स. ओके, हे जे 3 अल्लील्स आहेत. ओके, ह्यात काय होतं माहिती आहे का, हे डायरेक्ट आपण टेबलवरती हे जे 3 अल्लील्स आहेत. ओके, हा दोन्ही शो करणार. ओके, दोन्ही आता ह्या दोन्ही डॉमिनंट राहणार. द पॅरेंट ए सपोज IA आणि अल्लील फ्रॉम पॅरेंट टू इज द IA असेल देन ह्यातनं काय येणार, दॅट द ऑब्वियसली ए येणार. IA दॅट इज द ए येणार. राईट, IA दॅट इज द ए आलं. मग आता सपोज पॅरेंट 1पासून जर IA आला आणि ह्याच्यापासून IB, ह्यात कोडॉमिनन्समध्ये दोन्ही डॉमिनेट होणार, म्हणजे दोन्ही हे होणार, दॅट इज द AB. सो दॅट इज द AB आला. आता IA आणि आय. ओके, आय. सो हा जो असतो ना, आता आय थिंक दिलं आहे का बघूया एक मिनटं. आय डज नॉट प्रोड्यूस एनी शुगर, म्हणजे हे कोणती शुगर प्रोड्यूस करत नाही. ओके, आय डज नॉट प्रोड्यूस एनी शुगर. सो दिस आय इज इथं हे होतं आणि आय दॅट इज द ए. ओके, देन IBA दॅट इज द IAB अगेन, IBB अगेन B, IB इंटू ए आय दॅट इज द B आणि I, सो दॅट इज द O. दॅट्स ऑल, खतम. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे सपोज एवढं ह्यात लक्षात ठेवायचं की ह्यात IA इंटू IA जर आले, IA IB दोन्ही आले ना, दोन्ही घेऊन टाकायचे. ओके, आणि IA इंटू स्मॉल आय आलं दॅट द ए. ओके, अच्छा, खतम, बात खतम. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, समजलं असेल. ओके, आता याचं काय म्हणतं आहे, डू यू रिअलाइज दॅट ABO ब्लड ग्रुपिंग प्रोव्हाइड्स गुड एक्झाम्पल मल्टिपल अल्लील्स. मल्टिपल अल्लील्स म्हणजे मगापासून काय बोलत होतो आपण, सपोज हिअर इज वन, एक जीन असायचे त्याचे दोन अल्लील असतं ते. ओके, एक तर टॉल किंवा डार्क. ओके, टॉल किंवा डार्क. पण आता हे जर आपण आय जीन बघितला, आता आय जीनचे काय बघितलं, आय जीनचे 1 2 3 अल्लील आहेत, म्हणजे मल्टिपल अल्लील. मग चार काय, आता काय ह्याचे 4 पण असू शकतात प्रॉपर्टी, तशा 4 पण असू शकतात. सो दॅट इज द मल्टिपल अल्लील्स, म्हणजे एका जीनला हेअर यू कॅन 3 अल्लील्स. ओके, इन सी देअर आर मोर दॅन 2, दॅट इज द 3 अल्लील्स गव्हर्निंग द सेम कॅरेक्टर, म्हणजे एका कॅरेक्टरसाठी किती आहेत, 3 अल्लील्स आहेत. ह्याच्या पाठीमागे आपण 2 बघितलेले, परंतु ह्याला 3 अल्लील्स आहेत, म्हणजे मल्टिपल अल्लील्स. दिस इज द म्हणजे
काय म्हणतात एकच कॅरेक्टर आहे ना, आपण पाठीमागं काय वाढलेलं हाईटसाठी काय होतं एकतर टॉल किंवा डॉर्फ. ओके, टॉल किंवा डॉर्फ. किंवा सपोज शेपसाठी काय वाढलेलं दॅट इज राऊंड ऑर रिंकल्ड. परंतु इथं काय झालं, हेअर इज वन कॅरेक्टर दॅट इज जीन, आय जीन आहे. ओके, आय जीनसाठी 3 अल्लील्स आहेत. सो मोर दॅन 2 ना, दॅट इज दी मल्टिपल अल्लील्स असू शकतात. म्हणजे एका कॅरेक्टरसाठी मोर दॅन 2 alleles, दॅट इज द मल्टिपल alleles. सिन्स अँड इंडिव्हिज्युअल ओनली 2 alleles कॅन बी प्रेझेंट, मल्टिपल alleles कॅन बी फाउंड ओनली इन पॉप्युलेशन स्टडी. म्हणजे एका काय म्हणतात इंडिव्हिज्युअल जर इंडिव्हिज्युअल एखाद्या ह्याचं बघितलं ना देन दोनच आलेलं असतात. पण हे जर पॉप्युलेशनमध्ये बघितलं ना देन ओनली 2 alleles. सॉरी, पॉप्युलेशनमध्ये बघितलं तर 3 alleles असू शकतात. म्हणजे सपोज आता ए ब्लड ग्रुप घेतला, मग ह्याचे 2च असू शकतात ना, एक तर IA आय, एक तर हा असू शकेल किंवा ह्याचा IA आणि IA. दोनच आलेलं आले नाही तर 2, ह्याचं 3 कुठून येऊ शकतात. म्हणजे दिस इज द ए. ओके, म्हणजे एका म्हणजे दिस इज एकाचा ब्लड ग्रुप आहे ना. सपोज जर बी घेतला, बीचे पण सेम टू सेम IB आणि IBI किंवा IBB असंच येणार ना. सो सपोज सपोज AB ब्लड ग्रुप जर घेतला तर त्याचं काय येणार IB आणि IA, दॅट्स ऑल. म्हणजे 2 alleles येणार. म्हणजे पण जर असे मल्टिपल alleles हे पॉप्युलेशनमध्ये सापडू शकतात. सिंगल म्हणजे आपल्यात किंवा सिंगल एका ह्युमनमध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये नाही सापडू शकत. पॉप्युलेशनमध्ये मल्टिपल alleles सापडू शकतात. ओके, आता पुढे काय म्हणलं आहे, then occasionally a single gene product may produce more than one effect. For example, starch synthesis in pea is controlled by one gene. It has 2 alleles B and B. Okay, starch synthesis कडे 2 alleles आहेत. सपोज काय दिलं आहे, स्टार्च सिंथेसिस STR स्टार्च SYN. स्टार्च सिंथेसिससाठी 2 alleles आहेत, दॅट इज B and B. Okay, starch synthesis is effectively B homozygous and therefore starch grain is produced. Okay, म्हणजे BB मध्ये आहे ना एकदम इफेक्टिवली म्हणजे स्टार्च ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड. इन कॉन्ट्रास्ट B homozygous लेसर इफिशियन्सी इन स्टार्च सिंथेसिस अँड प्रोड्यूस स्मॉल स्टार्च ग्रेन्स. म्हणजे ह्या बेबीमध्ये होतं ना, बेबीमध्ये एकदम कमी अमाऊंटमध्ये स्मॉल स्टार्च ग्रेन्स होतात. ओके, म्हणजे होमोझायगस, हे पण होमोझायगसच आहे, दोन्ही होमोझायगसच आहेत. परंतु ह्याच्यामध्ये कमी होतं आहे ह्या स्मॉल बेबी आणि ह्याच्यामध्ये हे होतं. आफ्टर मॅच्युरेशन द सीड्स आर राऊंड अँड बेबी आर रिंकल्ड. हे बेबी हे राऊंड होतात मॅच्युरेशन नंतर आणि हे रिंकल्ड होतात. ओके, WIN रिंकल्ड. हेट्रोझायगोट्स प्रोड्यूस राऊंड सीड्स अँड B seems to be dominant allele, but starch grains produced intermediate side, that is B. So starch grain size is considered as phenotype. Then this angle allele show incomplete dominance. म्हणजे स्टार्च ग्रेन जे आहे ना काय म्हणतं आहे, स्टार्च ग्रेन इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करते. यांना हे सांगायचं की इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करते, इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करते. म्हणजे ते पाठीमाग बघितलेलं तेच आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करते. ओके, दॅट्स ऑल. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, काय पहिल्या स्टार्टिंगला डॉमिनन्स 3 टाईप, डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. हे तर आपण एकदा परफेक्टली घेऊया. ओके, तर आपण समजून घ्या. सपोज हेअर इन झोन डॉमिनन्स, हे दिस इज RR टू द RR. ह्याचा क्रॉस केला काय भेटणार आपल्याला, सगळे प्रोडक्ट RR. मग आपल्या डॉमिनन्सनुसार ह्याचं काय होणार, दॅट इज दी रेड. ओके, हे डॉमिनन्सनुसार झालं. आपण डॉमिनन्सनुसार दिस इज अकॉर्डिंग टू डॉमिनन्स. आता हे झालं डॉमिनन्सनुसार. आता इनकम्प्लीट डॉमिनन्सनुसार काय होणार, इनकम्प्लीट डॉमिनन्सनुसार जिनोटिपिकली रेशिओ हाच आहे, ठीक आहे, जिनोटिपिकली रेशिओ हाच आहे, परंतु इनकम्प्लीट डॉमिनन्स दिस वुड बी पिंक. म्हणजे ना रेड असणार, रेड ना हा व्हाईट. म्हणजे डॉमिनन्सनुसार दोन्हीपैकी एक पॅरेंट शो करणार.
डॉमिनन्सनुसार. मग त्यातला जो डॉमिनंट असेल तो पॅरेंट शो करणार, पण डॉमिनन्सनुसार काय एक दोन्हीपैकी एक पॅरेंट शो करणार. पण ते जर इनकम्प्लीट डॉमिनन्सनुसार म्हटलं ना ह्यो पॅरेंट शो करणार ना ह्यो पॅरेंट मधला दुसराच पॅरेंट्स कोणतरी शो करणार, म्हणजे मिडल वन काहीतरी वेगळं सापडणार. दॅट इज दी पिंक, दॅट इज दी इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि काय म्हणतात कोडॉमिनन्सनुसार काय म्हणतं आहे, कोडॉमिनन्सनुसार दोन्ही हे होतात, म्हणजे काय म्हणतात दोन्ही एक्सप्रेस होतात. म्हणजे सपोज IA आणि IB असेल देन डॅट AB खतम, दोन्ही हे होणार जिनोटाईप. दॅट इज IA IB, दॅट इज AB ब्लड ग्रुप. दॅट इज ह्याच्यामध्ये दोन्ही शो करणार IA आणि IB. दॅट इज सपोज जर काय म्हणते हेच नीट थोडंच लिहूया, IA IB IA IB म्हणजे दोन्ही एक्सप्रेस होणार. दॅट दी AB ब्लड ग्रुप. दॅट्स ऑल, बात खतम. ओके. आणि हे जे लास्ट वन दिलं आहे ना काय म्हणतात स्टारचं हे सगळं काय म्हणतात इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. आणि मल्टिपल ॲलिल्स जे आहेत ना पॉप्युलेशनमध्ये सापडू शकतात, सिंगल इंडिव्हिज्युअलमध्ये नाही सापडू शकत. दॅट्स ऑल. ओके. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. डन. आणखी एकदा डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स समजून सांगतो. पहिल्या स्टार्टिंगला डॉमिनन्स म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे रेड आणि सपोज व्हाईटमध्ये जर आपण क्रॉस केला तर R भेटणार. दॅट इज द रेड. म्हणजे आपलं हे डॉमिनन्सनुसार, म्हणजे हा डॉमिनंट होणार ना, हा डॉमिनंट झाला दॅट इज द रेड भेटलं, दॅट इज द डॉमिनन्सनुसार. पण हेच जर आपण हे दिस इज R आलं, म्हणजे परत अगेन हाच जर प्रोडक्ट गेला आणि ह्यातनं आपल्याला काय भेटलं R, तर हा डॉमिनन्सनुसार आपल्याला रेड भेटणार, परंतु हा इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय भेटणार, दॅट इज द पिंक भेटणार. ओके. आणि ह्यो IIB मध्ये दोन्ही एक्सप्रेस होणार. ओके. दॅट्स ऑल. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.